विधानसभा अधिवेशनाच्या आजच्या शेवटच्या दिवशी विधिमंडळाच्या आवारात आमदार महेंद्र थोरवे आणि मंत्री दादा भुसे यांच्यात राडा झाल्याची बातमी समोर आली। पण जेव्हा ही बातमी समोर आली त्यानंतर शिंदे गटाकडून सारवासावर करण्याचा प्रयत्न झाला। कोणताही वाद झाला नसल्याचं यावेळी शिवसेनेच्या इतर आमदारांकडून सांगण्यात आलं। मात्र जेव्हा पत्रकारांनी आमदार महेंद्र थोरवे यांना या घटनेबद्दल विचारलं तेव्हा त्यांनी घडलेला प्रकार अगदी स्पष्टपणे सांगितला। तर नेमकं घडलं असं की गेले 2 महिने आमदार महेंद्र थोरवे मतदारसंघातील रस्त्याच्या कामाचा पाठपुरावा मंत्री दादा भुसे यांच्याकडे करीत आहेत। या संदर्भात आमदार थोरवे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच खासदार श्रीकांत शिंदे यांच्याशी देखील बोलणं केलंय। तसेच मुख्यमंत्री शिंदेंनी देखील मंत्री दादा भुसे यांना हे काम पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या आहेत। मात्र दादा भुसे जाणून बुजून माझे काम अडकून ठेवत असल्याचा आरोप आमदार थोरवे यांनी पत्रकारांशी बोलताना केलाय। MSRDCचं ते काम आहे, त्यांना सांगितलेलं आहे आणि ते काम कालच्या बोर्ड मीटिंग झाली होती। त्या बोर्ड मीटिंगमध्ये ते घ्यायचं होतं, ते बोर्ड मीटिंगमध्ये जाणीवपूर्वक त्यांनी घेतलं नाही। त्या गोष्टी मी त्यांना विचारायला गेलो तर ते माझ्यावरती थोडीशी चिडून बोलले। याच कामासंदर्भात आमदार थोरवे यांनी मंत्री दादा भुसे यांना विधिमंडळात विचारलं असता दोघांमध्ये चांगलीच खडाजंगी उडाली। दरम्यान दादा भुसे सगळ्यांशी उद्धटपणे बोलतात, आम्हाला सरपंच असल्यासारखे वागवतात। वारंवार पाठपुरावा करूनही 2 महिन्यांपासून माझ्या मतदारसंघातील काम त्यांनी केलं नाही। बोर्ड मीटिंगमध्ये हा विषय मांडला नाही। मी त्यांना आज जाब विचारला तेव्हा ते माझ्याशी नीट बोलले नाहीत। मग शाब्दिक बाचाबाची झाली असं आमदार महेंद्र थोरवे यांनी सांगितलं। दरम्यान एका मंत्र्याने असं वागणं चुकीचं आहे। दादा भुसे हे सगळ्यांशीच उद्धटपणे वागतात। भाजप आणि राष्ट्रवादीचे मंत्री हे एकमेकांना सांभाळून घेत असतात, पण आमच्याकडे असं होत नाही। मुख्यमंत्री प्रेमाने वागतात पण मंत्री उद्धटपणे बोलतात, हे आम्ही खपवून घेणार नाही असं महेंद्र थोरवे यांनी स्पष्टपणे सांगितलं। नाही, दादा भुसे हे जे आहेत ना, हे निगेटिव्ह असणारेच मंत्री आहेत। त्यांच्याबद्दल सुहास कांदे सांगतील, त्यांच्याबद्दल बाकी सगळे आमदार त्या ठिकाणी सांगतील की दादा भुसे हे आमदारांशी व्यवस्थितपणे वागत नाहीत। मंत्री म्हणून त्यांनी आमदारांना रिस्पेक्ट दिली पाहिजे, आमदारांना विश्वासात घेऊन त्या ठिकाणी बोलले पाहिजे। जसं आमचे मुख्यमंत्री आम्हाला अतिशय प्रेमाने त्या ठिकाणी विचारून आमदारांची कामे करत असतात, ही अपेक्षा मंत्र्यांकडनं सुद्धा आहे। आणि ते मंत्री त्या पद्धतीने जे चुकीच्या पद्धतीने आमदारांना जसे का सरपंच समजून असतात, तर ते काय आम्ही सरपंच नाही होत। आम्ही 3-3.5 लाख लोकांचं प्रतिनिधित्व करतोय आणि आम्हाला लोकांची कामं झाली पाहिजेत, हाच आमचा उद्देश त्या ठिकाणी। तर त्यांनी आमदारांची कामे प्रामाणिकपणे त्या ठिकाणी केली पाहिजेत। अशा पद्धतीने ॲरोगंटपणे आम्हाला उत्तर देऊन आम्ही आमचा स्वाभिमान विकणार नाही आहोत। त्यामुळे आपल्याच पक्षातील आमदार आणि मंत्र्याचा हा वाद आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कसा मिटवणार हे पाहणे महत्त्वाचे ठरेल।